आपण शेवग्याच्या पानांची भाजी, शेवग्याच्या पानांची वडी बघितली असेल, खूप सारे प्रकार बघितले असतील. पण आज आपण शेवग्याच्या पानांपासून डाळ बनवणार आहोत. खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी आपली इम्युनिटी वाढवते. नमस्कार, मी अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथे आपण 1 वाटी मुगाची डाळ घेतली. तुम्ही इथे तुरीची डाळ घेतली तरी चालेल. आता आपण ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली. आता चवीनुसार मीठ घालूयात आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. बघा, आता आपण इथे एकदम ताजे असे फ्रेश शेवग्याचे पानं आणलेत. आपल्याला पानं असे कवळे कवळे बघूनच आणायचे, पोपटी कलरचे. आता आपण हे पानं इथे शेवगाची भाजी साफ करून घेणार आहोत. खूप अशी हेल्दी, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. डोळ्यांसाठी पण खूप अशी उपयुक्त आहे आणि खायला तर इतकी मस्त लागते अशी. कोकण आणि विदर्भामध्ये ही भाजी जास्त प्रमाणात बनवली जाते आणि थंडीमध्ये तर खूपच प्रमाणामध्ये खाल्ली जाते. खूप अशी गुणकारी आहे. बघा, आपल्याला इथे अशा प्रकारे आता भाजी साफ करून घ्यायची. पानच घ्यायचेत आपल्याला, काडी नाही घ्यायची. असे आता आपण इथे सर्व भाजी अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत. बघा, मस्त अशी आपली शेवग्याच्या पानांची भाजी इथे साफ करून झाली आणि बनवायलाही खूप सोपी रेसिपी आहे. बघा, अशा प्रकारे आपली भाजी आता साफ करून झाली. आता आपण भाजी स्वच्छ अशी 2-3 पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. आपल्याला इथे भाजी धुताना आपण थोडंसं मीठ घालून स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आपण इथे कढई ठेवले, तेल पण मस्त गरम झालंय. त्यामध्ये टाकूयात जिरा, मोहरी, लसूण, कढीपत्ता छान असा तडतडू द्यायचे. 3 आपण इथे लाल मिरच्या घेतल्यात. आता आपण छान परतून घेऊयात आणि चवीनुसार आपल्याला इथे असं हिंग टाकायचे आपल्या आवडीनुसार आणि इथे 1 बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि छान असं कांदा मऊसूत लालसर रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. बघा, कांदा छान परतून झालाय. आता आपण टाकणार आहोत 1 बारीक चिरलेलं टोमॅटो. आपल्याला टोमॅटो पण इथे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. खूप मस्त लागते ही डाळ. बघा, आता घालूयात चवीनुसार मीठ. आपण डाळ शिजतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे आपण इथे बेतानेच मीठ घालायचे. आता आपण टाकणार आहोत हळद, धना पावडर आणि आपली घरगुती लाल तिखट घालूयात. ज्यांना कोणाला शेवगाची भाजी आवडत नसेल त्यांना असं आपलं शेवगाची डाळ बनवून द्यायची. इतके आवडीने खातील आणि एकदा खाल्ली तर परत परत खातील असं. बघा, आता आपण भाजी इथे स्वच्छ धुवून घेतली. तुम्ही ही भाजी कट करून पण इथे घालू शकतात किंवा असे पानही टाकले तरी चालेल. आता छान मसाल्यामध्ये आपण इथे मिक्स करून घेऊयात. बघा, छान अशी मिक्स झाली. आता आपण इथे 3 ते 4 मिनिट भाजी इथे अशी शिजवून घेणार आहोत आपण. भाजी आता आपली इथे छान अशी शिजवून झाली आणि आपली डाळ पण इकडे छान अशी शिजली. आता आपण भाजीमध्ये मिक्स करूयात आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे. आपल्याला खूप अशी पौष्टिक आणि हेल्दी अशी आपली डाळ तयार होते. वेट लॉससाठी पण खूप अशी उपयुक्त आहे. आता मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला 5 ते 6 मिनिटे अशीच शिजू द्यायचे, म्हणजे आपली भाजी पण इथे पानं पण छान असे शिजले जातील. खूप अशी छान आणि सोपी रेसिपी आहे. बघा, इथे मस्त अशी आपली शेवग्याच्या पानांची डाळ बनवून तयार आहे. चवीलाही खूप अप्रतिम लागते आणि हेल्दी आणि पौष्टिक आहे. बनवायलाही अगदी सोपी आहे. आपल्या घरगुती साहित्यामध्ये अगदी बनवून तयार होते. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद. बाय बाय. भेटूया.